माणसाला जन्मतात एकच नाव मिळतं. ते नाव आई वडील ठेवतात. फार तर घरात एखादं लाडाचं टोपण नाव असतं. मित्रांमध्ये आणखी एक नाव असतं. पण काही व्यक्तींना असं भाग्य लाभतं की त्यांना लोक त्यांच्या कामावरून नवी नावं देतात. आपल्यातही अशीच एक व्यक्ती आहे, ज्यांचं आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे देवेंद्र. पण आज महाराष्ट्र त्यांना या एकाच नावाने ओळखत नाही. कोणासाठी ते प्रेमाने देवाभाऊ आहेत, कोणासाठी विकासाला गती देणारे इन्फ्रामॅन, कोणासाठी संकटात धावून येणारे देवदूत, दुष्काळी भागात पाणी पोचवणारे आधुनिक भगीरथ. एका व्यक्तीला इतकी नावं मिळणं हा योगायोग नसतो. त्या प्रत्येक नावामागे त्यांनी जनहितार्थ घेतलेला निर्णय आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यांचा प्रवास जवळून पाहिला आहे. सलग 3 वेळा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवून त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. मित्राने दगाबाजी केली तरी विरोधी पक्षनेता कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला. केलेल्या दगाबाजीला संयमाने प्रत्युत्तरही दिले आणि पुन्हा एकदा जनतेचा आशीर्वाद मिळवत मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली. अटल सेतू, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, कनेक्टिंग लिंक यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी राज्याच्या विकासाला नवी गती दिली आणि बदलत्या महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उपचारासाठी मिळालेला आधार, आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी घेतलेले निर्णय यामुळे असंख्य कुटुंबांना नवजीवनाची आशा मिळाली. शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे ही जाणीव ठेवत कर्जमाफीचे निर्णय, वीज मोफत, दिवसा वीज मिळावी म्हणून सौर कृषी वाहिनीचा विस्तार, महिलांना अधिकृत शेतकरी म्हणून मिळालेली मान्यता, अशा अनेक निर्णयांनी बळीराजाला नवी ताकद दिली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांना लखपती दीदी योजनेतून बळ दिलं. लेक लाडकी योजनेतून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिलं. लाडक्या बहिणींना आर्थिक आधार दिला. स्वावलंबनाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आणि कोट्यावधी महिलांच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाली. शासन लोकांच्या दारात पोहोचावं, सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक व्हावी म्हणून तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला. डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नव्या युगाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू केला. कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण यावं आणि प्रत्येक नागरिक सुरक्षित वाटावा यासाठीही सातत्याने निर्णय घेतले गेले. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. त्या परंपरेचा सन्मान राखत वारी अधिक स्वच्छ, अधिक सुरक्षित आणि अधिक सुविधायुक्त व्हावी म्हणून अनेक उपक्रम राबवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं, गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगासमोर नेणं ही विकासाचीच दुसरी बाजू आहे. यावर त्यांचा ठाम विश्वास दिसून येतो. राज्यात अधिक गुंतवणूक यावी, नवे उद्योग उभे राहावेत, तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा आणि विकासाचा लाभ महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. म्हणतात ना, नेता बदलला की नीती बदलते. आज महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचे काम देवाभाऊ करत आहेत. स्वतःची शिक्षण संस्था नाही, स्वतःचा साखर कारखाना नाही, स्वतःचा उद्योग नाही, जनसेवा हेच ध्येय आणि महाराष्ट्राचं हित हाच विचार मनात ठेवून अहोरात्र काम करणाऱ्या महाराष्ट्र सेवकाला, महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंना जन्मदिनाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा.